टॉप 18 प्रायोजक बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा, अस्सल खा अस्सल रहा. नवी मुंबईच्या नेरूळमधील धक्कादायक घटना. एका माथेफिरूचा पोलिसावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्याचा प्रयत्न. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, शेतकऱ्यांच्या चांगल्यासाठी 30 जुलैपूर्वी या राज्यातील शेतकऱ्याला कर्जमाफी दिली जाईल. शेतकरी कर्जमाफीबाबत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची मोठी माहिती. आयकर भरणाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नसल्याचंही केलं स्पष्ट. बोगस बियाणे प्रकरणात अमरावती, अकोल्यासह राज्यातील अनेक भागात गुन्हे दाखल. तर सरकारची शेतकऱ्यांसोबत लबाडी. यशोमती ठाकूर यांची टीका. कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मासाचे तुकडे घेतलेले, डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते. विनायक राऊतांच्या सुनेचे सासरच्या मंडळींवर अघोरी पूजेचे आरोप. एकनाथ खडसे दिल्लीसोबत हॉटलाईनवर बोलतात. भाजप वापसीवरून महाजनांचा टोला. मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीवरूनही दोन्ही नेत्यांमध्ये रंगलाय कलगीतुरा. सांगलीच्या मिरजमध्ये श्रेयवादाची लढाई. पंचायत समितीच्या इमारतीचं काल जयंत पाटलांनी उद्घाटन केल्यानंतर आज मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्तेही झालं उद्घाटन. कल्याणच्या योगीधाममध्ये पाडकाम सुरू असताना इमारत कोसळली. संपूर्ण विभागाचा वीज पुरवठा खंडित. रायगडमधील माणगावच्या देवकुंड धबधब्यात 2 पर्यटक बुडाले. बचाव पथकाकडून शोध सुरू. पुण्यातून 17 जणांचा ग्रुप आला होता फिरायला. आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून 5500 विशेष बसेस सोडणार. ग्रुप बुकिंग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर पर्यंत बस मिळणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी माहिती. अमेरिकेकडून इराणवर पुन्हा हल्ला. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधील इराणच्या सैन्याच्या ठिकाणांना केलं लक्ष्य. हल्ल्यानंतर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद. हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देणार इराणी लष्कराचा इशारा. फिफा वर्ल्ड कप मध्ये स्वित्झर्लंडला 3-1 पराभूत करत अर्जेंटिनानं गाठलं सेमीफायनल. सेमीफायनलमध्ये इंग्लंड सोबत होणार मुकाबला. नमस्कार, मी आरती औटी. आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. या बुलेटिनमध्ये दिवसभरात घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आपल्याला वेगवान पद्धतीने आढावा घ्यायचा आहे. सुरुवात करूया सुपरफास्ट 100 पासून. मुख्यमंत्र्यांच्या गिरीश महाजनांवर आशीर्वाद असल्याचं एकनाथ खडसेंनी म्हटलंय. तर मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद काढला तर महाजन कुठेच नसतील असं म्हणत एकनाथ खडसेंनी जोरदार टोला लगावलाय. एकनाथ खडसे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते. खडसेंची थेट दिल्लीसोबत हॉटलाईन असल्याचं महाजनांनी म्हटलंय. तर आपण किरकोळ लोक असल्याचं म्हणत महाजनांना जोरदार टोला लगावलाय. विनायक राऊतांच्या कुटुंबियांकडून छळ झाल्याचा आरोप सुनेनं केला. गोमूत्र प्यायला दिल्याचा आरोप करत डोक्यावरचे केस कापत अघोरी कृत्य केल्याचा गंभीर आरोप केलाय. माझ्या कुटुंबावरील सर्व आरोप खोटे असल्याचं विनायक राऊतांनी म्हटलंय.
अवैध कृत्य वगैरे आम्ही केलेलं नसल्याचं म्हणत त्यांनी सुनेच्या आरोपांचं खंडन केलंय. सून 3 वर्षांपासून मुलासोबत राहत नसल्याचं विनायक राऊतांनी म्हटलंय. तर कोट्यावधींचं घर आणि दरमहा 5 लाखांसह 12 कोटींची मागणी सुनेनं केल्याचा आरोपही त्यांनी केलाय. देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार असल्याचं प्रफुल्ल पटेलांनी म्हटलंय. तर राज्यात मुख्यमंत्री बदलाची कोणतीही चर्चा नसल्याचा दावाही त्यांनी केलाय. कल्याणच्या योगीधाममध्ये पाडकाम सुरू असताना इमारत कोसळली. यामुळे संपूर्ण विभागाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय. पिंपरी चिंचवडच्या मोशी दुर्घटनेसंदर्भात ALR कंपनीची चौकशी करण्यात येणार आहे. मुंबई पालिकेसह अनेक ठिकाणी कंपनीचे प्रकल्प सुरू असल्याची माहिती मिळते. सुप्रिया सुळेंनी माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलंय. राज्यात पाऊस पडू दे म्हणत माऊलींना त्यांनी साकडंही घातलंय. पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज बैठक घेतली. शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीनं सोडवण्याच्या सूचना यावेळी सुनेत्रा पवारांनी दिल्यात. दहिसर येथील वॉर्ड क्रमांक 7 मध्ये भाजपचे नगरसेवक आणि गटनेते गणेश खणकर यांच्या नव्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालंय. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलंय. एक सविस्तर बातमी पाहूया. मुंबईपासून अवघे 80 किलोमीटर दूर असणाऱ्या खालापूरमधील काही वाड्या वस्त्या अजूनही विकासापासून कोसो दूर असल्याचं पाहायला मिळते. याची प्रचिती आणणारी नुकतीच एक घटना घडली आहे. एका गर्भवती महिलेला झोळी करून डिलिव्हरीसाठी दवाखान्यात दाखल करावं लागले. खालापूर तालुक्यातील उंबरणेवाडीला न रस्ता आहे न वीज अशा 4 वाड्या लगोलग आहेत. पिरकडवाडी, आक्रसवाडी या आज स्वातंत्र्य मिळून पायाभूत सुविधांपासून कोसो दूर असल्याचं पाहायला मिळतंय. उंबरणेवाडीतील अनंता पारधी यांच्या गर्भवती पत्नीला चादरीची झोळी करून डिलिव्हरीसाठी चौकच्या हॉस्पिटलमध्ये आणण्याची वेळ आली आहे. उंबरणे गावातून चौक येथून कच्चा रस्ता कसला तरी ती पायवाटच. आताच झालेल्या मुसळधार पावसानं ही पायवाट पण धुवून नेलेली होती. मोठमोठे दगड धोंडे चुकवत ओढ्यातून रस्ता शोधत झोळी पकडणाऱ्यांची दमछाक झाल्याचंही पाहायला मिळालं. अशा अनंत अडचणींवर मात करत अनंता पारधी या गर्भवती पत्नीला डिलिव्हरीसाठी चौकच्या दवाखान्यात दाखल करण्यात आलं. आता हे चित्र बघितल्यानंतर विकासाच्या गप्पा ठोकणारे सरकार कुठे गेले आणि विकास हे काय आहे हे आता कोण सांगू शकणार आहे. अत्यंत धक्कादायक आणि महाराष्ट्राला लाजवणारी ही बातमी आहे. गर्भवती महिलेला घरापासून डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी तिला अशा परिस्थितीतून वाट काढावी लागते. आपल्या 9 महिन्यात पोटामध्ये बाळ असलेलं त्याच्या त्या कळा वेगळ्याच, पण डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी ही जी कसरत करावी लागते ही खरंच खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. मोठमोठ्या गप्पा आपण विकासाच्या करतो, पण हे चित्र काहीतरी वेगळंच दिसतंय. या बातमीनंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊया. शेतकऱ्यांना 30 जुलैपूर्वी कर्जमाफी मिळणार आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे. तर आयकर भरणाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वरुड संमद येथील शेतकऱ्यानं शेतात पेरलेलं सोयाबीनच उगवलं नसल्यानं शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलाय.